जगभरात काय चाललंय याची बातमी तुम्हाला या पेपरमधून घेता येते, पण आपल्या आजूबाजूला काय चाललंय याने तुम्हाला काही फरक पडत नाही ना. काय झालं आता? काय झालं? अख्ख्या जगाची खबरबात ठेवता तिकडे कंपनीत काय चालू आहे हे तुम्हाला इथे घर बसल्या कळत. मग आपल्या घरात काय चालू आहे, माझ्या मनात काय चालू आहे हे तुम्हाला खरंच कळतं का हो? तुमच्या बोलण्याचा रोख मला कळतोय, पण तुम्हाला नेमकं म्हणायचं काय तो अर्थ कळत नाहीये. माझं बोलणं खरंच इतकं अवघड आहे का हो की तुम्हाला अर्थच नाही कळणार त्याचा? हो, आता आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको? तुम्हीच एका वाक्यात सांगितलं, आपली मुलं आता मोठी झाली आहेत. म्हणजे म्हणजे आता आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करायचं त्यांचं त्यांनी ठरवायचं. की जेव्हा लहान होती तेव्हा आपण त्यांना शिकवलं, समजावलं, साधा रस्ता क्रॉस करताना त्यांचं बोट धरून रस्ता कसा क्रॉस करायचा हेही शिकवलं. आता ती मोठी झाली, आता फक्त आपण त्यांना रस्ता क्रॉस करताना दुरून पाहायचं. तुम्ही इंद्राच्या बाबतीत म्हणत असाल तर तो उत्तम कंपनी सांभाळतोय. अश्विनी सुद्धा काही ना काहीतरी करतेच, छान जगते ती. त्यांना जर काही मदत लागली आपण आहोतच की. हे बघा, मी माझ्यापुरतं ठरवलंय, विनाकारण त्यांच्या आयुष्यात दुडगुड करायची नाही. तसंही आता मी रिटायर झालोय. रिटायर्ड झालाय ते फक्त कामातून, घरच्या जबाबदारीतून नाही. रिटायर्ड माणसाची काही कर्तव्य असतात. पुन्हा तेच, तुम्ही नेमकं सांगा तुम्हाला काय म्हणायचंय ते. आता अगदी नेमकंच सांगते. चिकू आणि इंद्रा दोघांचंही लग्नाचं वय झालंय, त्यांच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात करायला हवी. पण तुम्हाला इंद्रा म्हणाले की मला लग्नच करायचं नाही. तो लाख म्हणेल, पण आपण काही त्याचं सगळं म्हणणं ऐकायचं का? मी म्हणजे आई बाप म्हणून आपलं काही कर्तव्य आहे का नाही त्याला समजवायचं, का त्याला असंच ठेवायचंय बिन लग्नाचं आयुष्यभर? आईची काळजी कळते मला. आपली दोन्ही मुलं सुज्ञ आहेत, त्यांचं लाईफ पार्टनर त्यांनी निवडायचं. शेवटी संसार त्यांना करायचा आहे, आपण फक्त अक्षता टाकायला यायचं. नाही हं, अजिबात नाही. ए दादा, टर्न कर ना, पूर्ण टर्न कर. राणी टर्न कर. हाँ हाँ, टर्न हो टर्न हो.